मनोज जरांगे यांचा सरकारला नवा अल्टिमेटम। 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण देण्याची मागणी। फडणवीस एकटे पडल्याची टीका। विधानसभा निवडणुकीला जरांगे एकाही जागेवरती उमेदवार देणार नाहीत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा टोला। शरद पवारांचा जरांगेंना पडद्याआडून पाठिंबा असल्याचा आरोप। अजित पवार गटाच्या फायलींचा प्रवास। मुख्यमंत्री कार्यालयामध्येच रखडल्याची चर्चा। 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल्स खोळंबल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांमध्ये मोठी नाराजीची चर्चा। अजित पवार काकांच्या सल्ल्याने चालत होते तोपर्यंत बरं चाललेलं। आता त्यांनी एजन्सी नेमलेली आहे। राऊतांचा अजित पवारांवरती हल्लाबोल। ठाकरे गटाचं 250 पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा। पक्षांतर्गत कुरबुरी आणि चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न। राज्यसभेच्या 12 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार। 9 राज्यातल्या 12 रिक्त जागांसाठी 30 सप्टेंबरला होणार निवडणूक। रोहित पवार यांचा अजित पवारांवरती हल्लाबोल। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी संदर्भात दिल्लीतल्या नेत्याचा दबाव असल्याचा आरोप। मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ पाणी पुरवठा। आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून उठवला आवाज। पत्रकार परिषदेमध्ये कारण जाहीर करण्याचं दिलं आव्हान। नवी दिल्लीमधल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवरती राज्यामध्ये महाविस्टा होणार। आराखड्यासाठी सरकारनं काढल्या जागतिक निविदा। मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार। पुणे जिल्ह्यामधली 5 वारसा स्थळं दत्तक घेण्याची योजना। शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर, कार्ला भाजे लेणी आणि लोहगडचा समावेश। मार्चच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांचं आंदोलन। रोज रखडणाऱ्या मध्य रेल्वे लोकल सेवेच्या विरोधामध्ये आता प्रवासी संघटना आक्रमक। 22 ऑगस्टला मुंबईमध्ये प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक। दिव्यामधून आजपासून सुरुवात। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान धावणार विशेष गाड्या। वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेची घोषणा। पुण्यात झिकाचा धोका कमी झाला। 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या दरम्यान एकही नव्या रुग्णाची नोंद नाही। इस्रायलवरती इराण हल्ला करण्याच्या तयारीमध्ये असताना अमेरिकेचं मोठं पाऊल। आण्विक पाणबुडीसह अनेक विनाशिका भूमध्य समुद्रामध्ये तैनात। बांगलादेशमधल्या हिंदूंवरचे हल्ले तातडीनं थांबवा। हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचं आवाहन। ढाक्यामधल्या ढाकेश्वरी मंदिराला दिली भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।